Good morning, students. So today we are going to start new chapter, that is determinants. And determinants chapter हा directly 6 chapter घेते मी आता, because colleges मध्ये इथल्या students चे 6 chapter start केलाय. ठीक आहे. So आता what does determinants mean? Determinants म्हणजे काय? तुम्हाला 10th मध्ये हा टॉपिक होता का, डिटर्मिनंट्स वगैरे? होता ना? तेव्हा A1 B1 A1 A2 B1 B2 होता. ठीक आहे. सो चलो डिटर्मिनंट्स आपण आता स्टार्ट करू. आणि डिटर्मिनंट्स म्हणजे ॲक्च्युली काय की इन दिस होल चॅप्टर आपल्याला डिटर्मिनंट्सचे एक डायग्राम असणार आहे, त्याला आपण डिटर्मिनंट्स असं म्हणू शकतो. डिटर्मिनंट्स डिटर्मिनंट्स इज आर न्यू चॅप्टर. आणि ह्या चॅप्टरमध्ये हा जो हे जे दोन लाईन्स आहेत ह्याला आपण काय म्हणतो, मोड म्हणायचो ना आधी, म्हणजे कुठल्या पण कन्सेप्ट्समध्ये. बट हा मोड नाहीये ह्या चॅप्टरमध्ये, आपल्याला ह्याला डिटर्मिनंट्स म्हणून एक्झामाइन करायचं आहे. सो इफ आय राईट इन दिस 1 2 3 आणि 4, मग हे जे नंबर्स आहे किंवा हे हा जो फिगर आहे त्याला आपण डिटर्मिनंट्स म्हणणार आहे. मग आता 2x2 चा हा कॉलम आहे, 2 rows अँड 2 columns. सो आपण इथे असे 2x2 लिहितो. हे नंबर ऑफ रोज आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स आहेत. तुम्ही पण नोटबुक मध्ये चॅप्टरचं नाव, डेट लिहा. कशाचं? उद्यापासून नेक्स्ट थर्सडे पर्यंत. ठीक आहे. सो हा झाला आपला डिटर्मिनंट्सचा डायग्राम. आता ह्या चॅप्टरमध्ये डिटर्मिनंट्स म्हणजेच काय, ह्या डायग्रामला आपण डिटर्मिनंट्स म्हणणार आहे. ओके. 2 लाईन्समध्ये कुठलीही नंबर्स असतील, एक रोजमध्ये आणि कॉलममध्ये, तर त्याला आपण डिटर्मिनंट्स म्हणणार आहे. मग ह्याच्यात आपण हे 10th मध्ये शिकलो असेल ना की 2x2 च्या कॉलम्समध्ये आपण कसं लिहितो. नाव वी विल सी इन 3x3 कॉलम पण कसे टर्म्स असणार आहेत आणि काय एलिमेंट्स असणार आहेत. सो आता 3x3 सपोज वी टेक 1 2 व्हॉट हॅपेंड, काय म्हणतं ते, लो सिस्टीम. Low system usually may affect your, okay, no problem, we are in good quality. सी आता हे जे आपले 3 कॉलम्स आपण बनवले आहेत त्याच्यात दिस इज आवर कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. ओके. दिस इज व्हॉट, रो 1, दिस इज रो 2 and this is row 3. असे 3 कॉलम्स आपले असणार आहेत. सो कॉलम्स मध्ये A B C D इथे आपण जे काही लिहिल, आता सपोज A B C D E F G H I आर द एलिमेंट्स ऑफ द कॉलम. आता हे जे टर्म्स आहेत ते आपण पूर्ण एका डिटर्मिनंट मध्ये लिहिणार आहे.
सपोज मी थांबा त्याचा कलर चेंज करते. सी, दिस इज युअर डिटर्मिनंट. अख्खा डिटर्मिनंट ह्या फॉर्ममध्ये असणार आहे आणि हा कॉलम आपण 3/3 म्हणून असं डिनोट करू शकतो. This table we can write is 3/3 because 3 columns 3 rows. ठीक आहे, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे की डिटर्मिनंट्स ॲक्च्युली काय असणार आहेत आपले. सो डिटर्मिनंट्समध्ये आपण आपला डायग्राम तर बघितला. आता आपण त्याच्यात हे बघू की त्याचे जे एलिमेंट्स आहेत त्याचं काय काय यूज केलं आहे त्यांनी आणि त्याच्यावरतीच आपली एक्सरसाइज आहे. डिटर्मिनंट्स टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल बघू आपण की डिटर्मिनंट्सचं काय एक्झाम्पल असू शकतो. सो एक्झाम्पल इज फर्स्ट 2 कॉलम्सचा बघूयात. ओके, आणि मला आहे ना सॉल्व करून सांगताल का की त्याचा आन्सर्स. डिटर्मिनंट्स कसे सॉल्व करायचे असतात माहिती. 1 2 3 and 4. सपोज this is your determinant. How are you going to solve? -12. Very smart. अथर्व, काय आन्सर असणार आहे माहिती आहे का कसं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, मग ह्या डिटर्मिनंटला आपण ॲक्च्युली काय करतो. 1 into 4 minus 2 into 3. दिस इज द मेथड की आपण दोन कॉलम्स आणि 2 रोज असतील तर त्यांना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. अँड इफ वी डू क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट आन्सर दॅट इज 4 1 4 minus 3 2 6. दॅट इज युअर -2. सिम्पल. ओके, नाव 3 सेकंड एक्झाम्पल बघू जिथे आपण 3 कॉलम्स आणि 3 रोज घेऊया आणि इनडिटर्मिनंट्स. ओके, मनीष सॉल्व करायला की 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. ओके, पण एक मिनटं, आता आपण हा टेबल सॉल्व कसं करणार आहे. 3 कॉलम्स आहेत 3 रोज आहेत. कॉलम मध्ये करायला पडेल. पहिले हां, तुला केवढं माहिती मला ते सांग आधी तुम्हाला. आता 1 घेऊ, मग लगे असं हे करू. डिटर्मिनंट मध्ये 5 8 6 9 टाकू. लगे 2 घेऊ. 2 -2 into 4 7 6 9. व्हेरी स्मार्ट युअर मनीष. 3 4 7 5. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. ठीक आहे, पहिले मी आहे ना ह्याची एक रॉ डाटामध्ये इन्फॉर्मेशन दाखवते की कसं करणार आहे आपण. सो डिटर्मिनंट्स ह्याला आपण म्हणतोय की एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स. सो हाऊ आर वी गोइंग टू एक्सपांड द डिटर्मिनंट्स. ओके, सो तोपर्यंत हां सॉल्व करा ज्यांना माहिती. एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स. एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्समध्ये आता मी वरती तर डी लिहिला आहे. इफ माय डी इज A11 A12 and A13. काय आहे हे A1 A12 आणि A13. A1 म्हणजे फर्स्ट कॉलम फर्स्ट रो. A12 यानी की
फर्स्ट कॉलम सेकंड रो, सेकंड कॉलम सेकंड टर्म, ठीक आहे, रो नाही, आपण सेकंड रो मध्ये गेलोच नाही अजून. आणि इथे लिहितो आपण A12 A21. दिस इज आवर फर्स्ट डिटर्मिनंट. आणि आता मी काढणार आहे डी. फक्त हे सॉल्व कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. दॅट इज डी, डिटर्मिनंट डी इज इक्वल टू ए फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये आपण फक्त टर्म्स घेणार आहेत, ते म्हणजे A22 A23 A32 and A31. ओके. आणि मग आपण मायनस A12 घेऊन A21 A31 A23. येस, क्लासमधल्या स्टुडंट्सनी आन्सर पण सॉल्व केले. सो आय एम हॅपी. बर, हा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला, की आपण काय करतो ॲक्च्युली? सम ऑफ द स्टुडंट्सला माहिती नसणार आहे की तुम्ही ॲक्च्युली कसं सॉल्व करताय हे 3 कॉलम्स आणि 3 रोजचे नंबर्स. सो त्यांच्यासाठी मी इथे सॉल्व करते अँड त्यांनी इथे बघावं ज्यांना येत नाही. सो प्लस A13 च्या कॉलममध्ये आपण रिमेनिंग A21 A22 A31 and A32. ओके. मग हा आपला नॉर्मल फॉर्म्युला आहे जिथे आपण हे डिटर्मिनंट सॉल्व करणार आहे. कसं काय? हा जो आपला डिटर्मिनंट होता A11 म्हणजे फर्स्ट रो मधला फर्स्ट टर्म, सेकंड A12 जो फर्स्ट रो मधला सेकंड टर्म, म्हणजे असे आपण सगळ्यांचे नंबर्स डिनोट केलेत. सो फर्स्ट आपण 1 कशाचा नंबर डिनोट करतो? रोजचा, आणि सेकंड नंबर कॉलम्सचा. सो आणि मग आता आपल्याला जेव्हा A11 काढायचा आहे म्हणजे A11, तेव्हा आपण फक्त तो नंबरचा फर्स्ट पूर्ण कॉलम, फर्स्ट पूर्ण रो सोडणार आणि त्याचा पूर्ण कॉलम सोडणार, आणि मधले फक्त A22 A23 अँड A32 अँड A31 असे नंबर्स घेणार जे मी इथे दिलेत. वेट, आय विल शो यू विथ डिफरंट कलर. कलर दिसतोय का आता? हा, नो. तसे ब्लॅक अँड व्हाईट दिसणार आहे. इट्स ओके, ठीक आहे. सो A11 फाइंड आउट करताना आपण पूर्ण हा रो, पूर्ण दिस रो अँड दिस रो अँड दिस कॉलम सोडणार आणि रिमेनिंग जे नंबर्स आहेत ते नंबरची मल्टिप्लाय करणार फर्स्ट टर्मनी. ह्या फर्स्ट A11नी ह्या सगळ्या टर्म्सनी मल्टिप्लाय आणि ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. मग आपण इथे मायनसची साईन घेणार, मायनस. देन इफ वी आर टेकिंग A12, मग तेव्हा मायनस A12 घेऊन फर्स्ट रो त्याच्यातली जी राईट खाली कॉलम जाते ती कॉलम, अँड त्याच्या पॅरललला जे काय कॉलम रो आहे तो रो अँड दॅट कॉलम सोडून
जे काही रिमेनिंग एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट्सचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. ठीक आहे. अँड लास्ट नंबर आहे +A3. दिस इज युअर A3. मग तेव्हा आपण हा पूर्ण कॉलम, हा पूर्ण रो अँड हा पूर्ण कॉलम सोडून जे काही रिमेनिंग नंबर्स आहेत A21, A22, A31 तो आपण इथं ॲज इट इज घेतलेला आहे. आय होप तुम्हाला दिसतंय आणि कळतंय की मी काय करते. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे. दिस इज युअर एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स. आता मग मी काही एक्झाम्पल्स देते. लेट्स सॉल्व इट. ओके. सॉल्ड एक्झाम्पल मधला फर्स्ट, व्हेरी इझी. मला एका सेकंड पुढच्या 30 सेकंड्समध्ये आन्सर पाहिजे. फक्त आपलं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. 3, 7, 2 and 5. गुड. आन्सर 1 आहे. सेकंड क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. येईल का सॉल्व करता? x² आहे त्याच्यात. मग तुम्हाला एक्सपान्शन ऑफ दॅट यू व्हॅल्यूज, मग फाइंड x येणार. व्हेरी स्मार्ट स्टुडंट्स आर देअर इन माय क्लास. ते मस्तपैकी सोल्युशन्स बघून मला आन्सर्स सांगतायत आणि मी इथे क्वेश्चन्स विचारते त्यांना. ठीक आहे. ठीक आहे. मग हे बघ, आता एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट कळलंय की आपण कसे 3 कॉलम्स आणि 3 रोजचे सम सॉल्व करणार आहे. अँड नॉर्मल 2 टर्म्स आणि 2 रोज आणि 2 कॉलम्सचे पण आपल्याला कळलंय. आणि पूर्ण एक्सरसाइज 6.1 मध्ये तेच क्वेश्चन्स आहेत की आपण कसे सॉल्व करणार आहे. आणि ओनली न्यू 1 डिफरंट क्वेश्चन असणार आहे, तो म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे. मग आपण आता एक न्यू कन्सेप्ट बघू, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स. क्रॅमर्स रूल. माहिती आहे क्रॅमर्स रूल? ठीक आहे. क्रॅमर्स रूल म्हणजे एक डिटर्मिनंट असणार आहे आपला आणि त्या डिटर्मिनंटमधले आपल्याला काही व्हॅल्यूज फाइंड आउट करून त्यांचं डिव्हिजन आहे अँड ऑल. हा फॉर्म्युला आहे प्रॉपर. सो मी तुम्हाला फॉर्म्युला नोट डाऊन करून देते अँड देन आय विल टेल यू हाऊ टू सॉल्व द क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला फर्स्ट, दिस इज द फॉर्म्युला. So x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. काय? हां, प्रॉपर्टीज आपण नंतर ना करूयात. पहिले कन्सेप्ट्स करून घेऊ. dz upon d. दिस इज युअर फॉर्म्युला. ठीक आहे. हा d आहे. काय फॉर्म्युला आहे फॉर क्रॅमर्स रूल? की dx अपॉन d, x इज इक्वल टू dx अपॉन d, y इज इक्वल टू dy अपॉन d, z इज इक्वल टू dz अपॉन d. मग आता हा d काय आहे, dx काय आहे, dy काय आहे आणि dz काय आहेत, ह्याचे व्हॅल्यूज पहिले फाइंड आउट करावे लागतील. मग आपल्याला x, y, z भेटतील. ठीक आहे. देन अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल आपल्याला ह्यांचे व्हॅल्यूज पहिले फाइंड आउट करावे लागणार, मग त्यांचं डिव्हिजन घ्यावं लागणार. हो, आता 100 मार्क्सच्या पेपरला मध्ये 4 मार्क्सचे किंवा 3 मार्क्सला
हा हे येईल आरामात 4 मार्क्सला, कारण की आपल्याला 3 व्हॅल्यूज 4 व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत, छोटे छोटे. येस, इट्स अ लेंदी प्रोसेस, पण येणार आहे ते. CA मध्ये होईल. 8 मार्क्स, 15 मार्क्स, 20 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात CA मध्ये. हो, फक्त 5 क्वेश्चन्स असतात आणि ते 15-20 मार्क्सचे असतात. ते सॉल्व करायचं आणि पास व्हायचं. ठीक आहे. सो D1 कसं फाइंड आउट करणार आपण? फक्त D1 नाही. D इज युअर कॉमन डिटर्मिनंट्सचा फॉर्म्युला, जे आता आपण बघितलं. A1 B1 C1 ABC, A2 B2 C2 A3. पहिले A1 A2 होतं, Dचं कसं होतं A1 A2 हां A1 B2, Dचं होतं B1 B2 C1 C2, नंतर C1 C2 DY A1 A2. आपल्याला काय करायचंय? करतो का एक्सप्लेन? आपले स्मार्ट स्टुडंट्स तर मला शिकून सुद्धा देत नाही, बिकॉज त्यांना सगळं ऑलरेडी माहिती आहे. दे आर लाईक, मॅम असं करायचंय, मॅम तसं करायचंय. ठीक आहे, तरी माझे काही ऑनलाईन स्टुडंट्स आहेत आणि जे स्टुडंट्स आज आले नाही आहेत त्यांच्यासाठी मला रेकॉर्ड आणि मला शिकवावंच लागणार आहे. सो फर्स्ट आता आपल्याला कशाची व्हॅल्यूज काढायचे? डी तर आपल्याला कळला की आपण असं फाइंड आउट करणार आहे. जे काही फर्स्ट आपण डिटर्मिनंट, एक्सपान्शन ऑफ अ डिटर्मिनंट मध्ये बघितलं की आपण कसं सॉल्व करणार आहे. फर्स्ट कॉलम मधले फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सोडून. व्हेरी गुड अथर्व, मला आन्सर्स भेटले तुझे आता. सो सो DY. आता आपल्याला D ची व्हॅल्यू एक क्लिअर आहे की आपण D कसं काढणार आहे. ह्या फॉर्म्युलामध्ये किती वेळा D यूज केले? dx अपॉन D, dy अपॉन D, dz अपॉन D. तो जो D यूज केलाय तो D आपण असा फाइंड आउट करणार आहे. सिंपल एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्सचा फॉर्म्युला, दिस फॉर्म्युला की A 1/1 2. तो क्वेश्चन मध्येच असणार ना D. हा D आपले असणार आहेत कोइफिशियंट्स ऑफ इक्वेशन. हा D काढायचं आपल्याला. A1 B1 C1. ओके, थांबा, मी सांगते तुम्हाला की आहे ना हे काय असणार. डिरेक्टली एक एक्झाम्पल घेऊ का? सी एक्झाम्पल घेऊ आपण. त्याच्यात क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला आहे ना कुठलेच डिटर्मिनंट्स दिलेले नसणार आहेत. क्वेश्चनमध्ये आपल्याला इक्वेशन्स दिलेले असणार आहेत. सपोज आपल्याला 3 इक्वेशन्स दिलेत, जे मी आता नोट डाऊन करते. ठीक आहे. सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन, 2x minus y plus z is equal to 1. Second equation is x plus 2y plus 3z is equal to 8, and 3x plus y minus 4z is equal to 1. So these are the 3 equations. इथपर्यंत मी काहीच नाही शिकवले, जस्ट हा मी 3 इक्वेशन्स दिलेत तुम्हाला. तर ह्या 3 इक्वेशन्सचे आपल्याला जे काही आपले व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय झेड, त्यांच्यासोबत जो नंबर दिला आहे त्याला आपण कोइफिशियंट बोलतो. त्या कोइफिशियंट्सला आपल्याला डिटर्मिनंट्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. सो डिटर्मिनंट्समध्ये लिहिताना आपण काय करणार आहे? राईट. आता A1 कुठला टर्म असणार आहे आपला? 2 and 1, and this is again 1. A1 A2 A3 2 1 3 minus 1 2 1 1 32 minus 42 4z आहे 4.
झेड येतो आणि 3z आहे. ठीक आहे, हे व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय झेड सोबत मी जे काही कोएफिशियंट लिहिलेत तुम्ही शिकवताना लक्ष द्या की मी काय लिहितीये, बिकॉज ते नंबर्स इथे झेडला आपण 2 म्हणेल काय सांगता येत नाही, इथले स्टुडंट्स तर 2च म्हणतात. झेड वाटत नाही ना तो. हो पण मी सांगताना तू बघितलं असतं तर तुला लक्षात आलं असतं ना की हे 2 आहे, हे झेड आहे म्हणून. सॉरी मी पण तुझ्यामुळे. सो ठीक आहे, लेट्स स्टार्ट फास्ट. सो डी कसं करणार आहे आपण, कोइफिशियंट्स घेणार आहे सगळे. सो एक्सचा कोइफिशियंट काय A1. सो मी पहिले तुम्हाला सांगते आपण व्हॅल्यूज कसे घेणार आहे. सी इथे बघ, दिस इज युअर ए. ओ माय गॉड, so this is your A1, this is your B1 and this is your C1. मग आता हे जे लिहिलेत आपण A1 B1 C1, हा A2 B2 ते C वाटलं का. हाँ ते मी आता इरेज केला. हाँ ठीक आहे. सो चलो नाव हियर इट इज A2. D1 कुठे आहे. काय म्हणतोस, म्हणजे ते डी जे आपण फाइंड करतो त्याला D1 डिनोट करा असं म्हणतोय का. A1 येतो. हा हा तो डी. ओके मला वाटलं तू दुसरं काहीतरी सांगतोस. सो दिस इज आर डी. आपल्याला सगळ्यांना इज इक्वल टू स्मॉल डी बिग डी. एक मिनिट, इज इक्वल टू आपल्याला करावं लागेल ना. 181 जी व्हॅल्यूज आहे ना आपली इज इक्वल टू ती व्हॅल्यूज कुठे घेतली आहे. ठीक आहे. सो फर्स्ट तर आता डी हा आपला डी असणार आहे, हा D2 अँड दिस इज युअर. ठीक आहे, A2 B2 C2 अँड दिस इज युअर D2. फायनली D2. ठीक आहे, दिस इज युअर D1 अँड दिस इज युअर A2 B2 अँड दिस इज युअर C2. म्हणजे हे व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजेत की आपण कुठले घेतोय, कोइफिशियंट्स घेतोय. सो लेट्स टेक डिरेक्टली द कोइफिशियंट्स नाव. 2 -1 अँड 1. सो आता इथे येणार 1 2 and 3 and then comes 3 1 -4. राईट. मग आता हे आपण ठीक आहे पहिले व्हॅल्यूज तरी लिहून घेऊ. एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्सनी अरे खूप मोठं ह्याचं आपल्याला 3 टर्म्स आहेत एक सोडून असं. हां हां फर्स्ट पार्टचं 22 राईट -22. मग प्लस मायनस 13 येणार. 4 1 जा 4 3 3 जा 9 9 मायनस -9 -4 13 -13 हां. सो अँड मग 6 1 3 3 2 जा 6 1 1 जा 1
सगळं आम्ही ओरली सॉल्व करायला शिकलोय आता, डिरेक्ट आन्सर्स भेटत आहेत. सो डिटर्मिनंट्स इज इक्वल टू चा आन्सर आपल्याला भेटलेला आहे दॅट इज 40 -40. काय केलंय आपण, एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स जसं सॉल्व करतो ह्या मेथडने आपल्याला पूर्ण डी सॉल्व करायचं आहे, दिस मेथड. ओके, इट्स सो टफ. सो चलो आपण एकदा सॉल्वच करून घेऊ सो दॅट आपल्याला क्लिअर होईल कन्सेप्ट फास्टमध्ये. सो मनीष 2 इंटू, तुला दिसणार नाही काय चाललंय, 2 -8. मी डिरेक्टली आन्सर्स लिहू 4. आता फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम सोडून जे इथले हे नंबर्स, ठीक आहे. सो आता फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम सोडून रिमेनिंग टर्म्स आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतोय. सो 4 2 जा 8. सो मी इथे लिहिते -8. 3 1 जा 3. सो इथे येणार -3. इथपर्यंत काय डाऊट? प्लस इथे -1 आहे, -1 आपण घेतो तिथे मायनसच, इथे ॲक्च्युली आपली हे काय आहे साईन, हिअर वी हॅव मायनस साईन. मग इथे आपल्याकडं ॲक्च्युलीमध्ये -1 आहे. सो मायनस मायनस, ओके मी तुम्हाला इन डिटेल दाखवते. दॅट इज मायनस साईन इथे आहे फॉर्म्युला वाईज, -1 इंटू काय असणार आहे, 4 1 जा 4, 3 3 जा 9, -4 -9, राईट, अँड +1 इंटू 1 1 जा 1 अँड 3 2 जा 6. काय केलं आपण, हे 3 2 जा 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं दोन्ही पण. ओके, अँड आपण लास्ट टर्म मध्ये लिहिला अँड देन वी गेट आन्सर्स दॅट इज 2 इंटू -8 -3 -11, मायनस मायनस बिकम प्लस, -4 and -9 becomes -13. Good. So plus -5. So directly -5 लिहू, ठीक आहे, -5 डन. And here -22 -13 -5. So आन्सर असणार आहे आपलं -40 आन्सर असणार आहे. ओके, सो इथपर्यंत काय डाऊट की आपण एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स कसा केला, फक्त डी कसा फाइंड आउट केला? नो डाऊट, डाऊट नसायलाच पाहिजे. ओके, -40 पर्यंत सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत आपले, की आता डी फाइंड आउट केला आपण. नाव वी आर गोइंग टू फाइंड dx. ओके, आता dx कसा फाइंड आउट करतात? Yes, so dx is equal to what? कॉलम बघायला लागेल परत. आता dx ची कॉलम मध्ये 2x चा टर्म सोडून x चे जे काही कोएफिशियंट्स आहेत, आता आपण रॉ फॉर्म मध्ये बघू की ए बी सी चे आपण कुठले व्हॅल्यूज घेणार आहे dx मध्ये. इन dx वी आर गोइंग टू टेक व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट d1 b1 and c1. This is your d2 b2 and c2, d3 b3 and c3. These are the 3 rows and columns जे आपण यूज करणार आहे. आता मी d1 d2 d3 मध्येच का घेतलं? बिकॉज आपण x चे टर्म्स, x चे जे व्हेरिएबल सोबतचे कोएफिशियंट्स आहेत तेच फाइंड आउट करतोय ना.
म्हणून आपल्याला सी हिअर हे आपले जे मी आधी स्टार्टिंगला सांगितलं होतं A1, B1, C1 अँड D1 अँड हे सगळे टर्म्स आहेत आपले D2. दिस इज युअर D3. मग हे टर्म्स आपण घेतोय. आता एक्सचे व्हेरिएबल्स आपण सगळे सोडून देतोय. दिस इज युअर A1, A2, B2, A1, A2 अँड A3. हे सगळे टर्म्स आपण सोडून दिल्यानंतर राहतात कुठले नंबर्स B1, C1 अँड D1. मग आता D1च्या ऐवजी इकडे येणार तो. सो वी विल गेट D1, B1 अँड C1, D2, B2 अँड C2. ठीक आहे. जे काही आपण फाइंड आउट करणार आहे ते आपले त्यांचा रो आणि त्यांची कॉलम आपल्याला घ्यायचीच नाही आहे. सो ते स्किप करून बाकीचे नंबर्स घ्यायचे. तो आता dx कसा असणार आहे आपला, पहिले आपण तर डिटर्मिनंट लिहू की D1, D2, D3 चे व्हॅल्यूज लिहू अँड मग आपण सॉल्व्ह करू फास्ट. हे खूप लेंदी प्रोसेस असणार आहे आपल्याला एक्झाममध्ये, पण आपल्याला प्रॅक्टिस असायला पाहिजे. येस येस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो D1 ची व्हॅल्यूज, D1, D2 ची व्हॅल्यू काय 181, राईट. 1 पेन का 181 is our D1, D2, D3. Second is our B1, B2, B3 काय आहेत coefficients of D1, B2, B3. B1, B2, B3 का? हाँ. -1 to 1. Yes, -1, 2 and 1. And C1, C2, C3 1, 3, -4. कुठे ते नंबर्स माहिती का, आपण कुठून घेतोय हे सगळे नंबर्स. हे जे इक्वेशन्स आहेत ह्या इक्वेशन्सचे A1, आता आपण B1चा -1 घेतला, C1चा 1 घेतला अँड इथे लिहिला B1च्या जागी -1, C1च्या जागी 1. असं आपण इक्वेशन्सच्या कोएफिशियंट्सचे व्हॅल्यूज आपण त्या टर्म्सच्या जागी लिहितोय. आय होप द कन्सेप्ट्स आर क्लिअर. काही डाऊट असेल तर मला कळवा. ठीक आहे. सो आता आपण सिम्पल डिटर्मिनंट्स पर्यंत पोहोचलो. फर्स्ट स्टेप आहे की फक्त प्रॉपर अरेंजमेंट करायची अँड वन्स यू हॅव अरेंज्ड ऑल एलिमेंट्स अकॉर्डिंग टू dx, dy अँड dz, देन काय एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स करायचे आपल्याला. मग आता ह्याचा एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स आपण करू शकतो. काय येईल, चलो आपणच करू पटकन. सो 1 into what is that, -8 -3 plus 1 minus become plus. हे समजलं काय करतोय. ठीक आहे, मी इन डिटेलच लिहिते. 8 4 जा -32 -3 1 जा 3 and plus 1 into 8 -2. पण आपलं ठीक आहे, हे एक सॉल्व करू आणि मग आपण प्रॉपर्टीजच घेऊ. इज इक्वल टू वॉट, 1 -8 and -3 becomes -11 -32 -3 35 -35. ओके, -35. इथे प्लसची साईन आहे बिकॉज ओके दिस इज मायनस. आणि मग मी ॲक्च्युली प्लस लिहिला होता डिरेक्ट, पण नाही कळणार म्हणून मायनस बिकम प्लस. सो प्लस -35. सो हिअर इज 35. then plus 6, right? This is equal to -11
minus 35 plus 6, so is equal to minus 40 is your answer for dx. असाच आपण कसं dy काढणार, dz काढणार. सो dy ची पटकन मला रॉ फॉर्ममध्ये व्हॅल्यूज काय असणार आहेत, dy साठी y चे सगळे कोएफिशियंट्स आपण सोडणार आणि मग घेणार कुठले, x, z आणि d1, d2, d3 अँड ऑल. सो लेट्स राईट हिअर d1, d2, dy a1 d2 c1 a2 d2 c2 a3 d3 and c3. आता ह्याचे व्हॅल्यूज, dy चे काय व्हॅल्यूज असणार आहेत, a1 ची व्हॅल्यू काय आहे, 2 1 1 1 8 3 3 1 -4. मग आता हे झाले आपले व्हॅल्यूज फॉर dy. मग ह्याचं आपण परत एकदा ती प्रोसेस एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्सची अँड वी विल फाइंड द dy. dyचा आन्सर आहे -80. मी डिरेक्टली आन्सर लिहितेय, तुम्ही हां दिला ना. हा आहे आपला रॉ फॉर्म जिथे आपण a2 d2 अँड c1 घेतलाय. कसं घेतलाय आपण तो, इक्वेशन्स मधून. ठीक आहे, इक्वेशन्स मध्ये आपण आता काय सोडणार आहे, कुठले व्हेरिएबल्स सोडणार आहे, x चे, y चे अँड y चे कुठले नावं काय, b1 b2 b3 सोडणार आहे. सो घेणार कुठले आपण, a1 d1 c1. ठीक आहे, सो a1 d1 c1 अँड इन दिस वे आपला d पण झालेला आहे, dy पण झालेला आहे, d झालेला आहे, dx झालेला आहे. नाव dz ची रॉ फॉर्म काय आहे, a1 b1 अँड d1, कारण की इथं आपल्याला c ची व्हॅल्यू स्किप करायची आहे, a2 b2 अँड d2 a3 b3 अँड d3. सो दिस इज युअर dz. अँड आफ्टर dz आपण परत इक्वेशन्स बघणार. इक्वेशन्स मधले a चे व्हॅल्यूज, कोएफिशियंट ऑफ x घेणार, कोएफिशियंट ऑफ y घेणार, पण कोएफिशियंट ऑफ z घेणार नाही. त्या टर्म्सचे नाव आहे c1 c2 c3. हे व्हॅल्यू सोडून आपल्याला घ्यायचे कुठले, d1 d2 अँड d3. ठीक आहे, सो आपण नोट डाऊन करूया dz चे सगळे व्हॅल्यूज काय आहेत ते. dz इज इक्वल टू 2 -1 1 1 2 8 3 1 1 and this is our column. मग काय एक्सपान्शन मेथडनी dz काढणार अँड dz नी आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे -40. आता आपल्याकडे सगळे व्हॅल्यूज आहेत. नाव वी आर गोइंग टू कम टू द मेन फॉर्म्युला, दॅट इज आर क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला. दॅट इज व्हॉट, चलो
तो आता आपण मेन फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे एक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. काय डी एक्स अपॉन डी? -40 आहे. लेट्स सी, डी एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला -40 आहे बघा इथे. ठीक आहे, अँड डीची व्हॅल्यू काय आहे? -40. सो डी एक्स अपॉन डी is -40 upon -40 is equal to 1. ठीक है, डन एंड डस्टेड. x y is equal to dy upon d is equal to dy काय भेटली आपल्याला व्हॅल्यू 80 -80 upon -40 -80 upon -40 is equal to -2. फक्त 2, कारण की हे मायनस साइन 41 जा 42 जा. ठीक आहे, मायनस साइन डिव्हिजन मध्ये कट होतोय बिकॉज सेम साइन आहे. y and then comes our z is equal to dz upon d is equal to dz ची व्हॅल्यू काय भेटली -40 अपॉन -40 is equal to 1. मग आपल्या एक्स वाय झेड ची व्हॅल्यूज काय आहेत? x is equal to 1, y is equal to 1 2 and z is equal to 1. सी हे व्हॅल्यूज आहेत आपले एक्स वाय झेड चे 1 2 1. ठीक आहे, ही जी कन्सेप्ट होती क्रॅमर्स रूल्सची खूप लेंदी आहे पण इझी आहे. काय फक्त डी 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 एक्स डी वाय डी झेड फाइंड आउट करायचे आणि सॉल्व्ह करायचे आपल्याला. सो वी विल डू इट प्रॉपरली. ह्याचे ना आता मी सांगते तुम्हाला एक्सरसाइज मधलं काय काय सॉल्व्ह करायचे. एक्सरसाइज 6.1 and क्रॅमर्स रूल्स. अजून एक लास्ट कन्सेप्ट घेऊयात आपण, कन्सिस्टन्सी ऑफ. ठीक आहे, प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. मी आहे ना तो 6.2 प्रॉपर्टी. हो, प्रॉपर्टीजचे तो पूर्ण. सो आपल्याला त्याच्यातले कन्सिस्टन्सी ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स 6th चॅप्टर आहे ना तो. 4.1 कसं काय म्हण, तुझ्या बुकमध्ये कुठला चॅप्टर आहे? ठीक आहे. सो आपल्याला 6.1 करायचं आहे आणि 6.2 का 6.3 मधले ते क्रॅमर्स रूल्सचे क्वेश्चन्स आणि हा कन्सिस्टन्सी ऑफ 3 लिनियर इक्वेशन्सचे क्वेश्चन्स. कन्सिस्टन्सी ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स ऑफ 2 व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला काय कन्सेप्ट आहे? 3 इक्वेशन्स आहेत. 3 इक्वेशन्सचे आपले सगळे व्हेरिएबल्स घ्यायचे A1 B1 C1 A2 B2 C2. ह्या तिन्ही इक्वेशन्सला आपल्याला इज इक्वल टू 0 डिनोट करायचं आहे. and that is your consistency of a 3 linear equations. ठीक है, these 3 equations are said to be consistent if they have a common solution. The necessary condition for system 1 to be consistent is 0. ठीक है, मग किती सिंपल आहे. तिन्ही इक्वेशन्स आपण जसं डिटर्मिनंट्स काढतो तसे सगळ्यांचे कोएफिशियंट्स लिहायचे, इज इक्वल टू 0 करायचा आणि सॉल्व्ह करायचा आन्सर. ठीक आहे, इझी. मग आता जे काही क्वेश्चन्स झालेत 6.1 करायचं आहे. त्याच्यात काय फक्त एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स आहे. आणि 6.3 मधला क्रॅमर्स रूल आता जो आपण केला त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स आणि कन्सिस्टंट वाला हे वालं. ठीक आहे, 3-4 क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर. ठीक आहे, पण आता झालं तर कर, नाही तर आपण 6.2 आधी करू. पण एक्सरसाइज होणं फास्ट महत्त्वाचं आहे ना. तू पहिले 6.3 पण करू शकतोस, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, लेट्स सी हाव इट गोज.
6.1 कर पहिले. तुला जर का सिक्वेन्शियलीच करायचं आहे. माय स्टुडंट्स आर सो ओबिडियंट की त्यांना 6.3चा क्रॅमर्स रूल आहे. मग ते कन्सिस्टन्सीवाले नाही करणार का? थर्ड क्वेश्चन बघ. शो दॅट द फॉलोइंग इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. इझी आहे तो तर. फक्त 3 इक्वेशन्स घेऊन त्यांना इज इक्वल टू 0 करायचं आहे. ठीक आहे बघ. काही नाही घाई आपल्याला. 6.2 तो आपण 3 कॉलम्स वाटतो 2 कॉलम मध्ये पण करतो. कसं काय 2 कॉलम? 3 इक्वेशन्स आहेत. मग 3 इक्वेशन्सला आपल्याला 3x3च रो आणि कॉलम यूज करावं लागणार. नाही, भले तू 4 इकडे जरी टाकलास तरी आपल्याकडे 3 इक्वेशन्स ते 3 कोइफिशियंट्स येणार ना. A1 A2 A3. हा D1 C1 हो 2 ह्याचं होतं. मग तेच तर ना नाव आपण आता 11वीत आहे म्हणून आपल्याला 3 कॉलम्सचे डिटर्मिनंट्स आलेत ना. तू करून ये, ट्राय कर आणि मला दाखव युअर क्रिएटिव्हिटी. ठीक आहे. चलो डन अँड डस्टेड फॉर टुडे. अँड सगळ्यांनी एक्सरसाइज आणि कन्सेप्ट्स रिवाइज करा. फॉर्म्युलाज पण. ठीक आहे. चलो बाय बाय.